नमस्कार, इराज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे सुक्या खोबऱ्याची चटणी, जे की 15 दिवस सहज टिकू शकते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सुक्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतले अर्धी वाटी सुकं खोबरं, असं चिरून घेतले मी बारीक। चवीनुसार मीठ, 2 चमच लाल तिखट, 1 चमच जिरा आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या। इकडे गॅसवरती असा पॅन ठेवलाय मी, त्यामध्ये हे 1 चमच जिरे टाकून आपल्याला चांगले भाजून घ्यायचे। जिरे भाजल्याच्या नंतर याच पॅन मध्ये आपण सुकं खोबरं पण भाजून घेऊया। त्याला पण चांगला लालसर रंग आला पाहिजे असं भाजून घ्यायचंय आपल्याला। बघा, मी असं लालसर रंगावर भाजून घेतलंय सुकं खोबरं पण। खोबरं आणि जिरं थंड व्हायला एका प्लेट मध्ये काढलं होतं मी। आता ते चांगलं थंड झालंय। आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आता यामध्ये बाकीचे जिन्नस टाकून घेऊया। यामध्ये आता टाकून घेऊया 10-12 लसणाच्या पाकळ्या, 2 चमच लाल तिखट, मीठ आणि आता यावरती झाकण ठेवून याला बारीक वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता मी कसं वाटून घेतले। आपल्याला ह्याच प्रकारे वाटून घ्यायचे। बघा किती छान चटणी तयार झाली।